नमस्कार. आज आपण मटर पनीर मसाला बनवणार आहोत. तर पनीर मसाला करण्यासाठी इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते रफली असे कट करून घेते. 3 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत, तेही मी रफली कट करून घेणार आहे आणि हे मिक्सरला त्याची पेस्ट करून घेणार आहे. आणि आता इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे, तर तेही मी असे त्याचे बारीक बारीक कट करून घेणार आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त साईज तुम्ही ठेवू शकता. तर हे पनीरही आपलं चांगलं कट करून झालेले आहे, बघू शकता. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, तर त्यामध्ये मी तेल ओतलेलं आहे. तर तेलामध्ये आपल्याला हे पनीर फ्राय करून म्हणजे तळून घ्यायचं आहे, डीपली फ्राय करायचं आहे. पर्सनली मला तळलेलंच पनीर आवडतं. तर आता हे सर्व पनीर मी तळून घेतलं आहे. पनीर मसाला बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मोठा चमचा तेल घातलेला आहे. त्यामध्ये मी जे आपण बारीक केलेली पेस्ट होती कांदा टोमॅटोची ती घातली, ती चांगली तळून घेतली. त्यानंतर मी त्यामध्ये ओला वाटाणा घातला, कांदा लसूण मसाला घातला. कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट घालू शकता. इथं पनीर मिक्स मसाला, मटर पनीर मिक्स मसाला आहे सोहानाचा, त्याची पेस्ट करून मी यामध्ये घातली आहे. तर आता ग्रेव्ही बघू शकता किती छान झालेली आहे. आणि आता हे तळलेलं पनीर घातलं आहे मी. 1 चमचा मीठ घातलेलं आहे. थोडंसं पाणी घालून एक वाफ काढून घेऊया. आणि बघू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे खाण्यासाठी आता तयार आहे. तर हे सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता किती छान झालेलं आहे. तर तुम्हीही नक्की करून बघा. थँक्यू. बाय बाय.